स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावाच्या चॅनलवरती. आज बऱ्याच दिवसानंतर आपण परत एकदा ब्लॉग घेतोय. परत एकदा नाही येते, खूप दिवसानंतर येतोय. अचानक भयानक आमचा अचानक भयानक काहीतरी. आधीचा मी 2-3 ब्लॉग आधी तुम्हाला सांगितलं असेल की आम्ही कुठेतरी जाणार होतो. तो प्लॅन फायनली आता ठरला आहे आमचा आणि आपण आता चाललो आहे श्री मानदुर्ग देवळेश्वर रायगडावर. खूप एक्साइटमेंट आहे आमची. खूप दिवसापासून असं चाललेलं की जायचं. फायनली आता आपण चाललो आहे. आणि वरून आता जानेवारी आहे, नवीन वर्ष सुरू झालं आहे, म्हणून नवीन वर्षाची सुरुवात रायगडापासून करू हे पण आम्ही ठरवलं. प्लॅन झाला की असंच करू. आणि आत्ता 12-12:30 वाजलेत बहुतेक. आणि जी लोकं पण येतात आहे त्यांना पण लेट होते वाटतं. काहीतरी CNG टाकायला लागेल आय थिंक सो असं वाटतं. नाही तर आम्ही जाऊन पनवेलला टाकणार आहे. तिथं थोडा नाश्ता पण करू आणि मग नाश्ता करून आम्ही इथून निघू. आहे तिथं पोचू. किती वाजेपर्यंत पोचू माहीत नाही, आयडिया नाही. ठीक आहे पोचू आपण. भेटूया ते आल्यावर. बराच वेळ झाला गाईस. बसून कंटाळा आला. ती लोकं सामान घेऊन येतात आणि 12:30 पण वाजले. आता म्हणजे 12:30 जास्तच झालेत. येतात ती लोकं पण आणि आपण बसलो. आणि झेप्टोवाली बॅग आहे ना, ते एक माणूस झेप्टोवाला ऑर्डरवाला आता आलेला आहे. त्याला वाटलं माझी पण इथं ऑर्डर आहे. असं अडकू शकतो आपण. नका हो असं पिशवी घेऊन नका फिरू. मी उगाच आणली. ठीक है इट्स ओके. तो आधे घंटा वेट करने के बाद ये प्रकट हो गए. बहुत टाइम लगा पर ठीक है. एडजस्टमेंट के दिल में एडजस्टमेंट. अब थोड़ा नारियल फोड़ते हैं और हार घालते हैं. हिंदी मराठी मिक्स ब्लॉग आहे. घ्या सजून घ्या असं तरी. ती दोघं शेट बसले आतमध्ये. चला भेटूया. ट्रायपॉड सेट करतो आधी. तर मित्रांनो आता आपण निघतोय आणि नारळ फोडू आणि प्रवासाला सुरुवात करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो आता आपण निघालो आहे गडावर जायला. आधी CNG टाकू. बहुतेक आम्ही पनवेललाच जाऊन टाकणार आहे CNG. तेवढा आहे आता. तिथपर्यंत जाऊ आणि मग तिथून एक स्टॉप करू, काहीतरी खाऊ आणि मग निघू. मच्छरला बाहेर काढूया. आणि मच्छर आमच्या गाडीत कुठून घुसलेत ना आम्हाला समजत नाही. 2 मिनिट ठीक आहे. काढ बाहेर काढ. एकच विंडो ऑन ठेव. मित्रांनो आता आपण थांबलोय नागोठण्याला. परत एक आमचा ब्रेक झाला आहे CNGचा. बोलो संपलेला तर नाही, अर्धी टाकी आहे. बोलो विचार केला भरू. भरतोय आणि खूप थंड आहे इथं. असं थंड चिल एकदम चिल में दिल. किती शांत वाटतं बघा ना. अशी काहीतरी धापला साईनी. चला भरूया आणि पुढे निघूया आपल्या प्रवासाला. तर मित्रांनो आता आपण गडाच्या खाली पोहोचलो आहे पायथ्याशी. आणि हा गड बघू शकतात तुम्ही. इथून जायचा रस्ता आहे. आता इथून आपण पुढे जाणार आहे. अंधार आहे, तुम्हाला दिसणार नाही. 5-5:30 जास्त होऊन गेले. आता सुरुवात करूया पहिली पायरी सुरुवात करूया. प्रवास चालू झाला आहे मित्रांनो, बघू शकतात. गडावर चालू रात्रीचा कळत तर इथून आलो आहे. बऱ्यापैकी आम्ही पोचले. आता इथं आपला दरवाजा लागणार आहे, महादरवाजा. अरे हे प्लेन एवढं चढायचं आहे खूप, म्हणून थांबलो जरा. एका दमातच चढू डायरेक्ट इथून इथपर्यंत. इथं आपला महादरवाजा. या साईडला आपली टकमक चौक. हालत फुल डाऊन आहे. पटापट चढलो. कमसे कम एक 15-अर्धा तास चढलो असेल इथपर्यंत ना रे. 15 मिनटात. एका दमात चढलो होता अर्धा तास. हो आम्ही 2 वेळाच आराम घेतला आणि बऱ्यापैकी चढलो. तर एवढं पण चढू थोड्याच वेळात. 2 मिनटं पायऱ्या चढून आपण पोचतो आपल्या महादरवाजाकडे. ज्या महादरवाजाची स्ट्रक्चर व तटबंदी अजूनही तशीच्या तशी शाबूत आहे.
मित्रांनो हा आहे हत्ती तलाव इकडचा. इकडं पूर्वी हत्ती आणून ठेवायचे. आपल्याला पाण्याचं टाकं वगैरे भेटतं. त्यात मासे पण आहे स्थितीमध्ये. खूप मोठा पाण्याचा टाक आहे. आणि इथं हनुमंतांची आपली मूर्ती. हत्ती तलाव पाहिल्यानंतर आपण पुढे गेल्यावर आपल्याला शिरकाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं. संभाजीराजे या स्थानाविषयी आपल्या बुद्धभूषणम काव्यग्रंथात सांगतात. तो हे राज्यांचा गड राजप्रासादाने, वाड्याने, बाजारपेठेतील चौकाने, काठोकाठ भरलेल्या व नव सरोवरांनी, विद्वान वैदिकांनी, ज्येष्ठ वैद्यांनी, ज्योतिषांनी, आद्य सप्तगुप्त मंत्रीजनांनी व असंख्य अशा पराक्रमी चतुरंग दळांनी फुलून दिसत आहे. त्यातील बाजारपेठेतील चौक म्हणजे सांप्रताचा होळीचा माळ होय. होळीचा माळ पाहिल्यानंतर आपण पोचतो बाजारपेठाकडे. प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंद दोनुज्ञ श्रीमत् छत्रपती शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठते शाके शण्णव बाण भूमि गणनानंद संवत्सरे ज्योतिराज मुहूर्तयेति मैते शुक्लेश सर्पैतिको वापी कूप तडाग राज रुचिरं हरमै वने वीथिकै स्तंभै कुंभीगृहे नरेंद्र सदने अभ्रम विहेर मंडिते श्रीमद रायगिरौ गिराम विषये हीराजिना निर्मितः यावच्चंद्र दिवाकर विलसत स्थावत्स मुजृंभते. असा त्याचा एक अर्थ सांगतो तुम्हाला. श्री गणपतये नमः. प्रासादो जगदीश्वरस्य. आणि तुम्हाला म्हणलं आता नवीन वाद काय ते तुम्हाला सांगतो. डॉक्टर सचिन जोशी म्हणून त्यांनी काही दिवसांपूर्वी अशी थेरी मांडली की हे जे मंदिर आहे याचं ओरिजिनल नाव वाडेश्वर मंदिर. का? कारण पूर्वीच्या काही ग्रंथांमध्ये कागदपत्रांमध्ये राजाला जगदीश्वर असं म्हटलं गेलं की त्यांची थेरी सचिन जोशींनी मांडली. आणि या जगदीश्वराचा प्रासाद म्हणजे आपण जो राजवाडा शिवाजी महाराजांचा बघितला त्याचा उल्लेख इथे केलेला आहे असं त्यांचं म्हणणं. ठीक आहे. आणि दुसरं एक म्हणणं असेल की आता आमचे पुण्याचे डॉक्टर राज मेवाणे म्हणून तर त्यांनी आता एक संशोधनपर कागद प्रसिद्ध केला मोडी म्हणतात जो पेशव्यांच्या काळात आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की खाली जे कुशावर्त नावाचं एक तलाव आहे त्या कुशावर्त तलावाच्या काठावर असलेलं एक शंकराचं मंदिर ज्याला आत्तापर्यंत रामेश्वर म्हणत होते ते खरं व्याडेश्वर आहे. ठीक आहे. म्हणजे हे व्याडेश्वर नाही. मग हे जगदीश्वर तरी आहे का? आता काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे हो, काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे नाही. पण हे जर जगदीश्वर आहे असं आपण धरलं तर या शिलालेखाचा अर्थ लागतो. आणि हे जगदीश्वर नाही असं आपण म्हणलं तर या प्रासादो जगदीश्वरचा अर्थ म्हणजे शिवाजी महाराजांचा राजवाडा असा लागतो. ठीक आहे. तर प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानंद दोनुज्ञ म्हणजे जगताला आनंद देणारा जो जगदीश्वराचा प्रासाद आहे त्याच्या आज्ञेने काय झालं. श्रीमत छत्रपती शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठते. मला वाटतं ही एकच जागा असावी जिथे शिवाजी महाराजांचं नाव आलेलं आहे. आपली नाव खूप करतो आपण, त्यांचं नाव नाहीये कुठे. ही एकच जागा आहे. ठीक आहे. तर श्रीमत छत्रपती शिवस्य नृपते काय झाले तर सिंहासने तिष्ठत त्यांचा राज्याभिषेक झाला. कधी झाला त्याची तारीख येते. शाके म्हणजे शक. शाके क्षण नव बाण भूमी. शक कळलं. क्षणचा अर्थ काय 6, नव म्हणजे 9, बाण म्हणजे 5 आणि भूमी किती असते एकच भूमी आहे ना. शाके क्षण नव बाण भूमी हे जर तुम्ही आकड्यांमध्ये लिहिलं तर 6, 9, 5, 1 बरोबर आहे. आता अंकाना पामतो गती नावाचं संस्कृत मधलं एक रूल आहे की अंक उलटे वाचायचे असतात. आता हे उलट करा बरं. 6, 9, 5, 1, 5, 6, 9 म्हणजे 1596. पण 1596 हे साल नाहीये, इसवी सन नाहीये. तर काय ते शक आहे. त्याच्यात 78 ऍड करा. कोणाकडे असेल कॅल्क्युलेटर तर बघा. 1674 म्हणजे साल मॅच झालं. शाके 96 बाण भूमी गणना काउंट दिलेलं. आनंद नाम संवत्सर होतं.
आणि ज्योतिराज मुहूर्त कीर्ती महिते शुक्लेश सारपे तो जो मुहूर्त होता तो ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा शुभकार्यासाठी अत्यंत नावाजला गेलेला मुहूर्त, त्याची कीर्ती खूप मोठी होती. ज्योतिराज मुहूर्त कीर्ती महिते. आता तुम्हाला वरती हे मिळालं, काय म्हणतात त्याला, आकडे मिळाले, बरोबर, म्हणजे साल मिळाले. आता तिथी कुठली होती राज्याभिषेकाची? तर ज्योतिराज मुहूर्त कीर्ती महिते शुक्ल म्हणजे शुद्ध, ईश किती, ब्रह्मा विष्णू महेश 3, आणि सर्प म्हणजे वासुकी नावाचा सर्प किंवा शेष, दोन्हीपैकी आता ज्याचं त्याचं इंटरप्रिटेशन आहे. पण जो सर्वोच्च किंवा सगळ्यात सर्वश्रेष्ठ म्हणतो तो वासुकी. तर 3 देव आणि 1 वासुकी हे जर तुम्ही ह्या क्रमाने वाचलं तर ते 31 येतं, पण परत अंकाना मामोतवती हा जर तुम्ही रोल लावला तर ते 13 येतं. म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शक्य 1586 आलं लक्षात. आणि 30 तारीख येते, 30 लिखित. जर तुम्ही त्याच्यामध्ये आत्ताच्या आपल्या कालगणनेप्रमाणे तर शिवाजी महाराजच्या राज्याभिषेकाची तारीख इथपर्यंत कळलं. हे आकडे कसे आले? आता रायगडावर वास्तू कुठल्या बांधल्या गेल्या? तर तो पुढे म्हणतो वापी कूप तडाग राज रुचिरम हरमेई वने नीती काही. वापी म्हणजे विहीर, कूप म्हणजे आड, तडाग म्हणजे तलाव, आणि हे कसं आहे तर राजरुचिरम आहे म्हणजे रुचकर पाण्याचे. वापी कूप तडाग राज रुचिरम हरमेई म्हणजे घरं बांधली किंवा घरांच्या कॉलनीज बांधल्या. वनई, वन म्हणजे जंगल अशा अर्थाने घेऊ नका, त्यांनी काही बागा बांधल्या असतील किंवा सुशोभीकरणासाठी त्यांनी काही झाडं लावली असतील. आपल्या राजवाड्याच्या बाहेरच्या बाजूला मी मगाशी तुम्हाला राजबाग म्हणून जे सांगितलं, ठीक आहे, तर ते राजबाग हा या वनाचाच भाग असावा. ठीक आहे. हरमेई वने बिथिके, बिथिके म्हणजे पायवाटा किंवा रस्ते बांधले. स्तंभई म्हणजे आपण जे स्तंभ बघतो याच्या इथे गंगासागराच्या मागचे. कुंभीगृह म्हणजे मगाशी काय सांगितलं, हत्तीखाना. कुंभ म्हणजे हत्ती. स्तंभई कुंभीगृह हे नरेंद्र सदन म्हणजे राजाचा राजवाडा. आता हे प्रासाद जगदीश्वरस्य म्हणजे शिवाजी महाराजांचा राजवाडा, आणि परत नरेंद्र सदन याच्यावरूनच वाद चालू आहे. हे नक्की काय आहे? ठीक आहे. तर स्तंभई कुंभीगृह हे नरेंद्र सदन आहे. आणि या सगळ्या वास्तू कशा आहे तर अभ्रम विहेर मंडित आहे म्हणजे आभाला टेकलेलं आहे. अभ्र म्हणजे ढग किंवा आकाश, आपण निरभ्र म्हणतो बघा, त्यातलंच हे अभ्र. अभ्रम लिहेर मंडित आहे जे भूषणावळ आहे आणि जे आभाला टेकलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर रायगडाचं ओरिजिनल नाव इथे येतं श्रीमद रायगिरव. रायगिरी, रायरी, रायगड. श्रीमद रायगिरव गिराम विषयी. गिराम विषय म्हणजे गिरामाचा अर्थ वाणी, आणि गिराम अविषय अशी ती त्याची संधी आहे म्हणजे वाणी ज्याचं वर्णनच करू शकत नाही असा रायगड. तर श्रीमद रायगिरव गिराम विषयी याची निर्मिती कोणी केली? हिराजीना निर्मित आहे. हिरोजी इंदुलकरांनी याची निर्मिती केली आणि त्यांनी एक इच्छा प्रकट केली ती काय आहे, यावत चंद्र दिवाकर उलसत स्थावत समुद्रामध्ये, जोपर्यंत या पृथ्वीवर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या रायगडाची कीर्ती अशीच वर येत राहते. त्याचा अर्थ वाढणे, वृद्धिंगत होणे, कंटिन्यू राहणे. लक्षात आलं? आता ओळीचा हा शिलालेख त्याच्यातनं तुम्हाला हे लक्षात येईल की आता तुम्ही बघताय त्या सगळ्या वास्तूंचा एक अस्सल पुरावा हा इथे दिला आहे. ज्या वेळेला रायगड बांधून जाणार त्यावेळेला शिवाजी महाराजांनी कथाची कथा सांगितली जाते. इंदुलकरांना विचारलं काय मी तुम्हाला दिलं की तुमच्या राजधानी सजवलं. तर आता कसं आहे त्यावेळेची लोक क्रेडिट घेणारी नव्हती. रोज फॉर द सर्व्हिस निस्वार्थ भावनेने ते करायचं. कधी कधी विचार करतो रायगड आजच्या काळात हे रायगडासारखी वस्तू आजच्या काळात जर कोणी बांधली तर बॅनरबाजीच जास्त सगळ्यांना बरोबर का?
हे इकडे ते 6 राण्यांची घरं. 6 राण्या इथं राहतो.